आनंद झाला असता. विरोधकांची सुद्धा मोठ्या अंतःकरणानं वागण्याच्या संबंधीची भूमिका राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्ते आणि ज्या पक्षामध्ये विरोधक होते त्या पक्षामध्ये त्यांचा काय सन्मान होता हे मी सांगायची गरज नाही. मी कालच्या वर्तमानपत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याचं भाषण विधान परिषदेचं होतं. विधान परिषदेमधलं मी वाचलं फुंडकरांचं आणि त्यांनी सांगितलं की तिथं आमच्या पक्षामध्ये त्याला सन्मान नव्हता. टोकाची टीका मी केली आमच्या केली असेल, पण राष्ट्रवादीचा नेता असो किंवा कार्यकर्ता असो समोरच्या विरोधकाचा सन्मान केला आणि सन्मान ठेवण्याच्या संबंधीची भूमिका आमची आहे. आणि म्हणून 1999 साली त्यांचा विजय झाला त्यावेळेला खाली आपल्याला आपल्या हातावरील लोकांनी सत्ता दिलेली आणि हे अनेक वेळेला घडलं. अगदी एक लहानशी पोटनिवडणूक रिसोड वाशिम जिल्ह्यामध्ये एका वेळेला भाजपच्या खासदाराला लोकांनी मत दिलं आणि त्या दिवशी विधानसभेची पोटनिवडणूक होती तिथं काँग्रेसचं मत दिलं. गुजरातमध्ये 7 निवडणुका झाल्या. गुजरातच्या लोकसभेच्या सगळ्या जागा भाजपला मिळाल्या आणि विधानसभेच्या 7 पोटनिवडणुका झाल्या. त्यातल्या 3 मध्ये काँग्रेस जिंकली, 2 मध्ये काँग्रेस 600 मतांनी हरली. लोकांनी निकाल वरचा वेगळा दिला, खालचा वेगळा दिला. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे राज्य चालवायची समर्थपणाने कुवत या लोकांच्या आहे आणि याच्या पाठीशी तुम्ही सगळे झाला आणि तुमच्या सगळ्यांच्या शक्तीच्या माध्यमातून हे राज्य भक्कमपणाने चालवण्याच्या संबंधीची कामगिरी हे घटक करतील या प्रकारचा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. आणि म्हणून आपण आत्मविश्वासाने बाहेर जाऊया. काही वर्षांसाठी लिहिलं की अमुक मुख्यमंत्री होणार नाही, तर चर्चा करायची काही गरज नाही. आपल्या पक्षामध्ये सामूहिक नेतृत्व, सामूहिकरित्या आपण लोकांच्या समोर जाऊ, सामूहिकरित्या आपण लोकांच्या समोर आपली भूमिका मांडू. शेवटच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आत्मविश्वासाने बरोबर घेऊ, लोकांचा विश्वास संपादन करू आणि लोकांचा विश्वास संपादन करून राज्य चालवण्याची संधी ही लोकांनी दिल्याच्या नंतर जे निर्वाचित असतील त्यापैकी कोणालाही लोकशाहीच्या माध्यमातून आपण त्याच्या हातामध्ये संधी देऊ. त्याच्यामध्ये काही वेगळं वाढण्याचं कारण नाही. उगाच काहीतरी मी खाली येणार आणखीन काय येणार. आता ठीक माझं बरं चाललंय. मी तर नेहमी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये जेव्हा मी सत्तेच्या बाहेर होतो त्याच्या इतकं मी आनंदी कधी नव्हतो. काय फार त्रास नव्हतो, फिरता येतं. मला फिरण्याचा नाद आहे. राज्यामध्ये जाता येतं, गावागावामध्ये जाता येतं, कार्यकर्त्यांना भेटता येतं, लोकांना भेटता येतं. आपण निर्णय घेतले खाली नक्की कुठपर्यंत पोचले पाहता येतं. नाही तर अधिकाऱ्याच्या रिपोर्टवर सगळं ऑल बेले असं सरकारमध्ये वाटतं, पण खाली जाऊन बघितले तर नंतर कळतं की भलतंच झालेलं आहे आणि त्यामुळे दुरुस्त करायची संधी मिळते. पण सरकारमध्ये असल्याच्या नंतर जबाबदारी असते. इथं बरं असतं तसं काही फार नसतं डोक्याला. कारण कुठे जायचं प्रश्न निर्माण झाला की पहिली भेट लगेच प्रेस कॉन्फरन्स आणि योग्य केलं नाही सरकारने म्हणायचं आणि पुढे आपल्या घरी जायचं. त्यामुळे विरोधी पक्षात बसून सुद्धा कधी कधी बरं असतं बदनात. पण ती वेळ महाराष्ट्राची जनता आपल्याला येऊन देणार नाही. त्याचं कारण त्यांना माहिती आहे की आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करण्याची ताकद या सगळ्यांच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे तुमच्या सामुदायिक जबाबदारी म्हणून आपण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात यश मिळू, सगळ्यांना एकत्र बसू, राज्य चालवण्याच्या संबंधीची जबाबदारी उत्तम रीतीने राज्य चालवतील त्यांच्याकडे आपण सुपूर्त करू आणि महाराष्ट्राला आणखी भक्कम करण्याच्या संबंधीचं जे धोरण आपण मनाने स्वीकारलं, विचाराने स्वीकारलं आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे हा विचार आपण लोकांच्या मनामध्ये रुजवला. त्याच पद्धतीनं आपल्याला जायचं. त्या जाण्याच्यासाठी आजच्या वर्धापन दिनामध्ये आपल्या सगळ्यांनी आपली मनाची तयारी केली पाहिजे. आज इथून जा, उद्यापासून राष्ट्रवादीचा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, संघटना मजबूत करणं आणि काय वाटेल ते करू. पण आम्ही उद्याच्या उद्या लोकांचा आत्मविश्वास पुन्हा विश्वास संपादन करू
आणि लोकांच्यासाठी झटत राहू ही स्थिती निर्माण करा, एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एक 2 मिनिटं आपण आपल्या जागी शांत. राष्ट्रवादीचा आज 15वा वर्धापन दिन आहे आणि शरद पवारांनी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं एनसीपीच्या. आपण मुख्यमंत्री होण्यामध्ये सध्या इंटरेस्टेड नाही असंच एकंदरीत त्यांच्या वाक्यावरून दिसलेलं आहे. या चर्चा करणं निष्फळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. लोकशाही पद्धतीनं जे निवडून येतील त्यांनाच मुख्यमंत्री होण्याची संधी देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की जनतेमध्ये जा. जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये अंतर वाढत चाललेलं आहे, त्याच्यामुळे जनतेत जाऊन काम करा, उद्यापासूनच कामाला लागा आणि जनतेचा विश्वास संपादन करा असं मार्गदर्शन त्यांनी या मेळाव्यामध्ये केलेलं आहे. राष्ट्रवादीचा आता 15वा वर्धापन दिन साजरा होतोय. हा षण्मुखानंद माटुंगा इथे कार्यक्रम होतो. शरद पवारांनी नुकतंच मार्गदर्शन केलंय आणि लोकांबरोबर संपर्क वाढवा असं वारंवार शरद पवार यांनी या मार्गदर्शनादरम्यान सांगितलं. कार्यकर्ते आणि जनतेमध्ये जे अंतर निर्माण झालेले आहे ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न करा, जनतेचा विश्वास संपादन करा. त्याचप्रमाणे लिंगायत समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा हवा अशीही मागणी त्यांनी केलेली आहे. मराठा मुस्लिमांना आरक्षण देण्याची गरज आहे असंही शरद पवारांनी म्हटलेलं आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितलंय. सरकारने तातडीनं निर्णय घ्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर विकासाला माणुसकीचा चेहरा हवा असंही त्यांनी म्हटलंय. कार्यकर्ते आणि जनतेतलं अंतर वाढत चाललंय. हे आता जो निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीचा जो पराभव झालेला आहे त्यावरून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास हरवलेला आहे आणि त्यामुळे आता शरद पवारांनी मार्गदर्शन केल्यानंतर आता उद्यापासून हे कार्यकर्ते कामाला लागतात का हे आपल्याला पाहायचंय. आणि या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आज आता हा राष्ट्रवादी काँग्रेसचा 15वा वर्धापन दिन सोहळा माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात सुरू आहे आणि या संदर्भात आणखी या मेळाव्यामध्ये शरद पवारांनी काय नेमकं मार्गदर्शन केलं जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत. दीपक, काय काय नेमकं शरद पवारांनी मुद्दे मांडलेले आहेत आणि मुख्यमंत्री होणार का असा एक सध्या राजकीय एक खळ सुरू होता, चर्चा सुरू होते, त्याबाबत ते काय नेमके म्हटलेले आहेत? अनुपमा, त्या संदर्भात शरद पवारांनी त्या चर्चेला पूर्णविराम दिलेला आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पक्षाचे नेतृत्व असेल ते सामूहिक नेतृत्व असेल. राज्यात आपण निवडणूक जिंकल्यानंतर पक्षाचे जे निवडून आलेले सदस्य आहेत ते आपलं नेतृत्व समोर करतील आणि ते निर्णय घेतील की पक्षाचं नेतृत्व हे कोणाकडे असेल. त्यामुळे गेल्या काही दिवसची मागणी होत होती की शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करावं. ती मागणीच्या पुढे करू नये कुणी आणि त्याला शरद पवारांनी पूर्णविराम दिलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.